श्री स्वामी समर्थ प्रगट दिन निमित्त 11 दिवस स्वामी सेवा करा आणि गुरुबळ मिळवा। अशक्य ही शक्य करतील स्वामी। 11 दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करा। तुमच्या मनातील इच्छा भाव सांगा, नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करा। ही सेवा ही सुरुवात आहे असे समजा आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवा। अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही। अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करा। या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करा। श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे। श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे। या मंत्राचा अर्थ समजून घ्या आणि यथाशक्ती मंत्राचा जप करा। दररोज किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तितका जप करा, परंतु यात सातत्य असावे। शक्यतो सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम आहे। सकाळी अगदी शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लावायच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करा। स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवा। तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करा। पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करा, परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे। आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव ठेवा। 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। या दिनाचे औचित्य साधून गुरु लीलामृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करा। तसा संकल्प करा। या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करा आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करा। सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करा, पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका। अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य हवे। मनापासून सेवा करा, सेवेत खंड पडू देऊ नका। एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळं करा। शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जा। जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्या। तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा ही कायम ठेवा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।